होय. त्यासारख्या अडाणी पाहिजे दोन चार. हम्म. तू शिकू शिकू तर आम्हाला हे केलंस. घराच्या बाहेर निघू द्या ना सोडती. हा. मग काय सारखंच उठलं की कुठं चालला? कोण चाललं? कशाला चाललं? कवा येतं? हा. सारखं चालूच आहे तू. आणि म्हणे शिकलेलं नाही. अडाणी माणसाला प्रश्न करायचे कसे ते? हा. सांग ना. मस्त. फुल फॉर्म मुळे खरंच मास्तरी झाली असती लेकराचं कल्याण झालं असतं. खरंच देवा शपथ ती शाळा धन्य झाली असती. हं? पुरस्कार भेटला असता शाळेला. खरंच तू मास्तरी झाली असती. हा. आता मला डिस्ट्रिक्टमध्ये शिकवायला फौजीला. येऊ दे आमच्या गुडघ्यात. तुम्हाला सावधान विश्राम केला नाही त्याच्यामुळे तुम्हाला नाटक सुचायला लागले. रोज सकाळी आता बॉलिंग करणार नाही तुम्हाला. हं? सोडीत नाही मी आता. हं? सकाळी 5 वाजता पिटीला उभं राहायचं इथं बाहेर. हा. लेकरं बिकरं सगळे. आणि मला रिपोर्ट द्यायला यायचं पुन्हा बरं का. आधी सांगायला रिपोर्ट द्यायचा मी रिपोर्ट घेणार प्रॉपर. तुम्हाला शिकवतो कसं असतं मिलिटरी. आता रिटायर झालोय मी. हं? इथं बाहेर सगळे बॉलिंग करायचे आणि गल्लीतले बाकीचे. हं? बाकीचे सगळ्या बाया गेली. हं? तुमची टीम आहे ती. हा. हा. कोणतरी वाले सर का? सिटीची लय भीती माणसं. हा. हम्म. कोण कुठं काय ठेवलं होतं? हम्म. जेवढं तर माणसाला पाहिजे थोडं नीटनेटकं राहायला पाहिजे. मिलिटरीतून रिटायर करून काय झालं? मिलिटरी तर डिसिप्लिन मध्ये तर आहे. मिलिटरीने शिकवले कसं राहायचं कसं जगायचं ते. हा.